नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सुद्धा होत आहे। संत शिरोमणी संताजी महाराज की। विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक महाराज या सर्वांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। मी सावित्री, मीच ती जाणीव, मी जिजाऊ, मी तारा, मीच झाशीची राणी, सहनशक्तीची मीच सीमा, मी कडकडणारी दामिनी, नसे असह्य नसे मी आपला, मीच ती रणरागिणी, माती मी अन माताही मी, माती मी अन माताही मी जीविताची चेतना, नसे न वरचढ नाही न्यून पण पूर्णत्व देत असे जीवना। होय, ती पूर्णत्व देत असते जन्माला आल्यापासून शेवटापर्यंत। मुलगी होऊन बापाला पूर्णत्व, बहीण होऊन भावाला पूर्णत्व, मैत्रीण होऊन मित्राला, पत्नी होऊन पतीला, आई होऊन मुलाला, आजी होऊन नातवाला आणि स्त्री होऊन संपूर्ण मानवतेला पूर्णत्व। म्हणूनच ती असेल तर त्याच्या असण्याला अर्थ आहे, तिला वजा केलं तर त्याचं सगळं जगणं व्यर्थ आहे। पण तिच्याही पंखात आहे, फक्त भरारीसाठी आकाश हवंय, उमेद तिच्याही उरात आहे, फक्त कर्तृत्व सिद्ध करायला अवकाश हवंय। कटाक्ष नको, कौतुक हवंय, भीक नको, संधी हवी, सहानुभूती नको, सन्मान हवाय, उपकार नको, अधिकार हवाय। जर समजून घेतो त्याच्यासाठी ती कल्पवृक्षाची सावली आहे। म्हणूनच तर सर्व शक्तिमान असणाऱ्या भगवंताचं नाव देखील माऊली आहे। धन्यवाद। त्यामुळे त्या ठिकाणी मंचावरती यावं, आपण मंचावरती यायचं आहे। समीक्षा तरी बागोलच्या नंतर समीक्षा बागोल माझं नाव, समीक्षा बागोलचा या ठिकाणी बागोलचा या ठिकाणी गौरव करावा। ज्येष्ठ विधितज्ञ आहेत आणि अतिशय सुंदर काम त्यांचं आहे, त्याबद्दल हा त्याचं आणि थँक्यू। आवटे यांना यानंतर मी या ठिकाणी एज्युकेशनमध्ये तर जान्हवीला जर आपल्यासोबत देता आलं पुढच्या मीटिंगमध्ये तर आपला तेली समाजाचा झेंडा तिथं देखील फडकवता येईल। यांचं स्वागतातून हवेचं करत आहे। यानंतर सौ अर्चना फिरके यांचं स्वागत सरांनी करावं अशी विनंती करते। जोरदार टाळ्या द्या। यानंतर सौ रंजना आंबेकर यांचा पुरस्कार सरांनी करावा अशी मी विनंती करते। सौ रंजना बागुल यांचं यानंतर सौ ज्योती पटके यांचा पुरस्कार सरांनी करावा अशी मी विनंती करते। सौ कविता वाघमारे यानंतर सौ ललिता भगत। धन्यवाद सर। जागतिक महिला दिन
सर्व जगामध्ये साजरा केला जातो आणि आज तेली सेनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान व महिलांना पुरस्कार सोहळ्याच्या आजच्या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो. संताजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला सगळ्या माझ्या माता बहिणींचा सत्कार होणार आहे. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि याच पद्धतीने आपण आपल्या जीवनात काम करत राहावं. त्याने आज मातृशक्तीला एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही राजकारणात पण आता चालू आहे 50% आरक्षण इच्छितो. ज्या माझ्या माता बहिणींनी आपल्या रोजच्या जीवनात अतिशय उत्कृष्ट काम केलं त्यांचा एक सत्कार करतो म्हणाले त्या सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि आभारही मानतो की या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात चांगलं काम करून आपल्या आपल्या क्षेत्रात आपलं नाव कमवलेले त्याबद्दल आपल्या सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं जयंत सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. गणेश पवार आणि त्याच्या पूर्ण टीमचं आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम केला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज माझ्या माता भगिनी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. मला जरा दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी परवानगी घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमात महिला गौरव दिनाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले सन्माननीय महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब, कोरडे साहेब, SP जवळकरजी साहेब, गणेशजी वाडेकर. जय संताजी. आज इथे तेली सेनेचा कार्यक्रम गणेश पवार आणि ग्रुप यांनी आयोजन केलेला होता. खरंच आज महिलांना महत्त्व देण्याची एवढी गरज आलेली आहे कारण आपल्या घरातला पाया हा महिला असते. तो पाया जर पक्का असेल ना तरी आपली घराची जी नीव पक्की असली तर पूर्ण कुटुंब आपलं सुव्यवस्थित चालतं आहे. हे गणेश पवारच्या या कार्यक्रमातून महिलांना एवढा उत्साह मिळतो आणि गेल्या 7 वर्षापासून त्यांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. थोड्या महिलांपासून आज हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेला आहे आणि कुठून पुण्याहूनही महिला आलेल्या आहे, जालन्यावरून आलेल्या आहे, श्रीरामपूरवरून आलेल्या आहे, चिखलीवरून लोक आलेले, खूप गावातून आलेले. ते महिलांचा सन्मान ह्यात प्रत्येक घरोघरी केला पाहिजे खरं तर आज महिलांचा सन्मान करण्याची एवढी गरज आहे आणि ते काम तेली सेनेचे गणेश पवार यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे. एवढंच मला त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा कार्यक्रम असा खूप मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे आणि गणेश पवारांचं नाव पण खूप मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. जय संताजी. आपलं नाव? माझं नाव लक्ष्मी महेंद्र महाकाळ. मी बिझनेस वुमन, समाजसेविका आणि वास्तुशास्त्रज्ञ पण आहे. मी पत्रिका पण पाहते, जमिनीतलं पाणी पण पाहते. अशा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी असते आणि मी महिलांना प्रोत्साहित करते की कला आपल्यात असते, आपण या कलांना वाढवून दिलं पाहिजे आणि आपल्याला स्वतःला आपण महत्त्व दिलं पाहिजे तर दुनिया आपल्याला विचारते. आणि मोटिवेशनल स्पीकर पण आहे मी. तुम्ही मला विषय सांगा त्याविषयी मी लोकांना जागृत करण्याचं काम करत असते. खरं तर मी सगळ्यात मोठ्या प्रमाणात कर्म आणि धर्म हा विषय माझा मोठा विषय आहे. तर लोकांनी आपला कर्म आणि धर्म सांभाळून प्रत्येक कार्य केले तर आपण कुठे जातो त्याचे माझ्याकडे भरपूर उदाहरणं आहेत. तर एवढंच बोलून मी माझ्या संपूर्ण जय सांगते. जागतिक महिला दिनाच्या खरं तर महिला ही आई असते, महिला ही आत्या असते, महिला ही बहीण असते, महिला खरोखरच काकू असते, महिला ही आजी असते आणि ती खूपच प्रेमळ असते. कारण तुम्ही पाहता का अगदी जन्मल्यापासून ते अगदी मृत्यूपर्यंत सगळ्या काळजी करणारी तीच एक माऊली असते आणि तिथे एक जागतिक महिला दिनाच्या सत्कार प्रसंगी पिळवणदेवी समाज यांनी मला बोलवलं होतं. त्यांनी माझा सत्कार तर केला परंतु या सर्व महिलांचा जो सत्कार केला तो बहुत अतिशय आनंद झाला.
अर्थातच कुलस्वामी प्रतिष्ठानमार्फत अतिशय चांगली सामाजिक उपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही जोपासत असतो. आणि त्यातही तुम्ही नेहमी पाहत असता की संभाजीनगरचं, छत्रपती संभाजीनगरचं नाव आपल्याला पुढं न्यायचं आहे आणि वेगळं काहीतरी दाखवून सर्वांना छान त्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यातल्या त्यात महिला वर्गांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. मी विलास तोरडे, कुलस्वामी प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर. आज तेली समाजाच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला आहे. त्याच्यामध्ये तुमचं भाषण पण झालं. काय सांगाल त्याबद्दल? आज तेली सेनेच्या वतीने तेली समाजातील आणि अन्य बहुजन समाजातल्या सर्व समाजातल्या माता भगिनींचा जो सत्कार करण्यात आलेला आहे. मार्च महिना आहे, 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याचं औचित्य साधून या महिन्यामध्ये हा सत्कार झाला. विविध क्षेत्रामध्ये आपलं नैपुण्य प्राप्त करून महिलांनी जे यश कीर्ती मिळवलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं वेगळं कर्तृत्व संपादन केलेलं आहे. आज तो सत्कार होत असताना राज्याचे गृहनिर्माण व बहुजन विकास मंत्री माननीय नामदार अतुलजी सावेसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती आणि त्यांनी देखील या महिलांचा गौरव केला. आणि एकूणच मी बघितलं की खरोखर काही उद्योग क्षेत्रामध्ये आहेत, पत्रकारितेमध्ये आहेत, काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत, सगळ्या क्षेत्रामधला याचा समावेश होता. आणि म्हणून गणेश पवार आणि त्यांच्या टीमने केलेलं काम हे अभिनंदनीय आहे. आणि म्हणून मी सगळ्या तेली सेनेच्या मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि असाच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी घेत राहावं आणि महिला दिनाचा औचित्य साधून सत्कार जसा होतो, महिलांचा गौरव जसा होतो, तसंच त्या महिला म्हणजे घराची आन बाण आणि शान असते कुटुंबाची. तर तशा पद्धतीने त्यांना माना सन्मानाने पुरुषांनी आणि समाजाने वागवावं असं मी एकूणच पूर्ण समाजाला आवाहन करतो. सर, तुम्ही आता भाषणामध्ये बोलताना सांगितलं तर म्हणजे पुढच्या वर्षीसुद्धा माझा काहीतरी सहभाग राहणार आहे. तर कशा पद्धतीनं राहणार? मी महिलांना देण्यासाठी जे प्रमाणपत्र असतील किंवा मोमेंटो असतील याच्यातला काही भाग माझासुद्धा असेल. सेवानिवृत्तीनंतर महिलांसाठी काही केले पाहिजे हीच याच्या पाठीमागची भूमिका आहे. शहरातल्या सेवाभावी संस्थांना काय आवाहन करणार? मला असं वाटतं की शहरातल्या सेवाभावी संस्थेने विविध महिला बचत गटातल्या महिलांना मदत करावी, पीडित महिलांना मदत करावी, परित्यक्त महिलांना मदत करावी आणि ज्या विधवा झालेल्या आहेत त्यांच्या मुलांची शिक्षणाची काही सोय नाही. कारण शिक्षण हे जगण्याचं मोठं हत्यार आहे, सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य देण्यासाठी आपण शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळं महिलांना त्यांच्या लेकरांसाठी, त्यांच्या मुलींसाठी, त्यांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी सेवाभावी संस्थेने मदत करावी आणि ते एक सत्कर्म राहील आणि ते ती आहुती अतिशय उत्स्फूर्त दिलेली असेल. SP जवळकर, अध्यक्ष महाराष्ट्राचे शिक्षण संस्था महामंडळ, मराठवाडा विभाग. दरवर्षीप्रमाणे दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तव्यकर महिलांचा सत्कार आणि कर्तव्यकर महिलांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा तेली सेनेच्या वतीने सन्मान केला जातो. हा 7वा कार्यक्रम आहे या शिबिराच्या माध्यमातून. मला सांगायला इथे आनंद आणि अभिमान आहे की तेली समाजाच्या महिलांबरोबर इतर जाती धर्मातल्या महिलांनी ते बोलून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. म्हणजे सर्व समावेशक भूमिकेतून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. हा कार्यक्रम करण्यासाठी मला सगळ्यात मुलांची मदत आणि मार्ग करणारे माझे मार्गदर्शक विलासजी तोरडे साहेब, कुलस्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे संचालक. त्याच्यानंतर लक्ष्मीजी महाकाळ, श्री सागर, संतोष सोबळे, वेद पाटील, अर्चना टोके, अंजना बाबर, संगीता चौधरी, गायत्री चौधरी, ज्योती मच्छे, श्रीराम कोडे या सर्व मान्यवरांनी सहकार्य केलं. मला फक्त या ठिकाणी सांगायचं आहे, कोणतंही काम एका माणूस करू शकत नाही. हे एक टीम वर्क असतं. या टीम
मार्गदर्शन असतं त्यांच्यासोबत त्यानंतर बरीचशी नावं घेण्यासारखी आहेत. एवढे पाठ सांगितलं. विशेष म्हणजे आमचे